हाय हॅलो नमस्ते. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात चहापासून नेहमीप्रमाणे झालेली आहे. इकडे मला आता स्वयंपाक करायचा आहे आणि आज काय सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मी डोकंसुद्धा धुतलेलं आहे, म्हणजे केस वॉश केलेली आहेत आणि त्यामुळे थोडीशी काय केली वाळवली आहेत आणि क्लच लावून तसंच मी स्वयंपाकघरामध्ये आलेली आहे आणि नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे सकाळचं. आता मला थोड्याशा चपात्या एक्स्ट्रा करायच्या आहेत का ते सांगतेच पुढे. आणि इकडे कुकरमध्ये मी मसुरा ठेवलेले आहेत अगदी जास्त प्रमाणात, कारण आज जास्त मसुरा मला करायचे आहेत. मला आता एके ठिकाणी द्यायचं आहे चपाती 8-9 चपात्या आणि मसुरा, त्यामुळे त्याच्या तयारीसाठी सकाळी लवकरच मी कुकरमध्ये लावला होता मसुरा. आणि इकडे आता तेलामध्ये मी जिरे टाकलेले आहेत, कांदा भरपूर चिरलेला आहे, कारण बल्कमध्ये मला अख्खा मसुरा करायचा आहे. अख्खा मसुरा म्हणजे अख्खा मसुऱ्याची उसळ विथ अख्खा मसुरा असं दोन्ही कॉम्बिनेशन असणार आहे. तर सोबतच तुमच्यावर रेसिपीसुद्धा शेअर करूया म्हटलं. तर छान असा गुलाबी रंगावरती मी कांदा कढईमध्ये परतून घेतला आणि हा जो काय कढीपत्ता आहे तो आमच्याच झाडाचा आहे. तो सुद्धा काय केली, मोठी मोठी त्याची पानं आहेत म्हणून मला हातानेच जरासं चिरूया आणि टाकूया त्यामध्ये. मोठं मोठं एकदम कसं तर दिसतं म्हणून. आणि कोथिंबीरसुद्धा मी भरपूर घेतलेली आहे. ते सुद्धा व्यवस्थित सगळं हलवून घेणार. कांदा करपू द्यायचा नाही, गुलाबीसर झाला की झालं. तर त्यामध्ये हिंग, हळद, जी काय माझी घरची चटणी आणि बुक्का असतो तो सुद्धा घातला आहे. आणि सुहाणाचा गरम मसाला आणि धने जिरे पूड भरपूर घातलेले आहे. वास घमघमाट घरातून सुटला होता. रेड कलर बघूनच आत्ता म्हणजे कसे होईल, छान होईल असं वाटत होतं कलरवरनंच. तर छान असं परतून घेणार सगळं. आणि मसुऱ्या माझ्या शिजलेल्याच आहेत, त्याला काय काय करायला लागत नाही बघा, झालेल्या सुद्धा आहेत. एक अर्धा तास तरी लागला मला ह्या मसुरा शिजण्यासाठी. तर छान शिजलेले आहेत. जर मसुरा कच्चा राहिला तर काय व्यवस्थित होत नाही. शिजवून छान घेतल्या तरच तो अख्खा मसुरा किंवा उसळ त्याची छान बनते. नाही तर कचकचीत बरेच जण करतात, तसं आवडत नाही. हा हॉटेल टाईप अगदी झाला होता. आणि ह्याच्यामध्ये मी मोठं मीठ घातलेलं आहे हॉटेलसारखं. आणि थोडं काय केलं, गरम पाणीसुद्धा मी उकळायला ठेवलं होतं, ते सुद्धा त्यामध्ये घातलं. अगदी बेताचं घातलं, जास्त पण नाही कमी पण नाही, कारण ऑलरेडी मसुरा शिजलेल्याच आहेत. फक्त ते व्यवस्थित मिळून यावं, जो काय मसाला मी आता शिजवून घेतला आहे त्यामध्ये तो एकजीव व्हावा इतकंच. आणि जे काय आता थोडं थोडं राहिलं होतं त्यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये मी सगळ्या त्या मसुरा त्यामध्ये घालून घेतल्या. आणि थोडंसं अगदी पाणी घातलं आणि थोडंसं काय केली, अगदी चमचाभर अशी साखरसुद्धा घातली. तर बघू शकताय छान अशा मसुरा अगदी ढाब्यामध्ये मिळतात तशा दिसत होत्या आणि झाल्या पण होत्या चवीला. एक 5 मिनटं शिजण्यासाठी, वाफ येण्यासाठी मी ताट झाकून ठेवले. इकडे माझा भात घरात करायचा होता तो झाला आणि बाहेर देण्यासाठी मी इतर डबेसुद्धा भरलेले आहेत. अगदी 8-9 चपात्या आणि भरपूर 7-8 माणसांचं जेवणाचं बाहेर मला द्यायचं आहे एके ठिकाणी. ते डबेसुद्धा भरून घेतले. आता मला जायची तयारी माझी झाली होती. आता मुलांनासुद्धा भूक लागलेली होती, म्हणायला लागली आम्ही जेवतो आणि मग जा. मग ती त्यांनाच वाढून घ्या म्हटलं, कारण माझं पण थोडंफार आवरायचं राहिलं ते आवरून घेतो आणि तुमचं तुम्ही हाताने घ्या. मला पण सकाळपासून कंटिन्यू उभी होते किचनमध्येच, त्यामुळे म्हटलं तुमचं तुम्ही घ्या. आता ही पिशवीसुद्धा मी शोधून शोधून काढली, कुठं कुठं पिशव्या ठेवल्यात काय समजे ना. ऐन वेळेला असं होतं, घाई गडबडीत सापडत नाही, कारण ऑलरेडी 11 वाजलेले आहेत. 11ला तर त्यांना देऊन यायचंच आहे. आणि बाहेर तर पाऊस भरपूर मोठा असा चालू होता. थोडा थांबला की मी आणि मोठा मुलगा जाऊन देऊन यायचं असं ठरवलं. देऊन आले आणि आता धुणं वगैरे माझं झालं होतं. थोडंसं मी आतसुद्धा घातले धुणं आणि सोलरच्या खालीसुद्धा वाळत घातलं. म्हटलं आता बाहेरचा व्ह्यूसुद्धा आज बघायचा होता. पाऊस थांबलाय पूर्ण आणि पूर्ण खडखडीत वाळलं होतं, त्यामुळे म्हटलं आजचा बाहेरचा छान ढगसुद्धा बघा नितळ्यात सगळं, काहीच नाही. पाऊस येण्याची शक्यता पण वाटते ना, असे ढग झालेले आहेत. आणि हिरवंगार सगळं शेतसुद्धा, म्हणजे शेत नाही पडीक जमीन आहे आणि शेत नांगरलेलंच आहे. तिथेसुद्धा नांगरणी वगैरे झाली, आता पेरणी चालू होईल. तर इकडे आमच्या पाठीमागे हे तलावाचं पाणी येतं
तो सुद्धा थोडासा ओढ्याला पाणी सुद्धा आलेलं आहे. आणि ही बॅक साईड आहे आमच्या घराची. इकडे सुद्धा येतात नांगरणी म्हणजे दुसऱ्यांचं जे काही शेत आहे त्यांनी केल्या प्रत्येकाचे भाग आहेत. तर हा पाठीमागचा भाग आहे आमच्या घराच्या. तर इकडे भिंत उठवायची आहे ती राहिलेली आहे ओढ्याचं पाणी येऊ नये म्हणून. तसं काय अजून आलेलं नाही. 2.5 वर्ष झालं इथं राहायला आलोय. तर बघा हे करंजीचं झाड खूप सुंदर दिसतं. आपल्या बेडरूममधनं एकदा दाखवले तिथून सुद्धा छान दिसतं. बाहेरचं वातावरण बघून खूप छान वाटलं. मग लगेचच मी खाली आलेली आहे. आणि आता थोडंफार आता घरातलं क्लिनिंगचं रुटीनचं चालू होतं माझं. सगळ्या खोल्या लोटायच्या आहेत. मला फरशीसुद्धा थोडी पुसायची आहे. धुणं तर झालेलं आहे. आता सगळं जेवण वगैरे सगळ्यांचं निवांत झालं. म्हटलं ही सुद्धा निवांत कामं आपली क्लिनिंगची करून टाकूया. तर आता इकडे संध्याकाळच्या सुद्धा स्वयंपाकाला थोडंफार चालू केलं होतं मी. तर कांदा वगैरे चिरायचा होता. आम्हाला काहीतरी बनवायचं होतं. त्याची काही तयारी चालू होती. इतक्यात मी बाहेर आले. पाऊस पडून गेला होता म्हणून म्हटलं आता फुलं कुठली आली आहेत बघूया. पिवळ्या रंगाचे पहिल्यांदाच आलेलं आहे. भरपूर मोठं जास्वंदाचं आहे का कशाचं माहीत नाही पण छान आलेलं आहे. आणि आळूची पानंसुद्धा भरपूर मोठी आता आलेलीच आहेत. आणि कमळाचं बघा हे फूल मोठा तर उद्याच्याला असे उमलेल. निम्म असं उमलत एकदम उमलत जातं ते. आणि इकडे आपलं चाफ्याची फुलंसुद्धा भरपूर आलेले आहेत. तगारीची आलेले आहेत. आणि हे बघा हे ह्याच्या गुलाबाचं सुद्धा फुलं खूप सुंदर आलेले आहेत. हे कुठलं माहीत नाही पण छान दिसत होतं. येल्लो कलरचं छोटंसंच. आणि हा गुलाब पिंक कलरचा सुद्धा छान दिसत होता. आणि भरपूर असं आता पारिजातकाला सुद्धा फुलं यायला लागल्यात. आणि खाली त्याचा सडासुद्धा पडत होता. इकडे मला थोडंसं नाश्तासुद्धा करायचा होता. भूक लागली होती म्हणून. आपलं पोहेच नेहमीचे आपले केलेले आहेत. रेग्युलर जेवणामध्ये आमच्या असतातच नाश्त्याला. तेच केले होते. आणि हे बघा हे निळ्या रंगाची फुलं कधी येतात 2 दिवसातनं 3 दिवसातनं. हे कसलं झाड आहे काय माहीत नाही पण फुलं छोटी एकदम लव्हेंडर कलरची छान दिसतात. आपल्या नंदी देवांची पूजा आपल्या पिंडीची पूजासुद्धा नेहमीप्रमाणे झालेली आहे छान अशी तुळशीच्या इथे. आता इकडे छोटंसं कमळसुद्धा आलेलं आहे. एकदम छोटं आहे. आणि ह्या टपामध्ये 2 प्रकारच्या जातीची आपली कमळाची फुलं त्याच्यामध्ये म्हणजे बी घातलेले आहेत. आणि हे छोटे टपामध्ये पाण्यामध्ये वेगवेगळ्या जातींची ठेवलेली आहेत. आणि इकडे खऊची पानंसुद्धा म्हणजे खऊच्या पानांचा वेलसुद्धा भरपूर आला आहे. इथंसुद्धा खऊच्या पानांचं 2 ते 3 प्रकारचे वेल आहेत. मोठी पानं छोटी पानं देशी कलकत्ता. आणि आपला हा गवती चहा नेहमीच करतो तो भरपूर गवती चहासुद्धा आला आहे. आणि तो वाढून एका साईडला असा करून ठेवला आहे. वारा आता भरपूर सुटलेला आहे. झाडं सगळी हालायला लागलेत. आणि इकडे बघा हे रेड रंगाचं सुद्धा फूल वेगळं आलेलं आहे. आजच आलं आहे बरेच दिवसानंतर त्या जातीचं फूल. तर इकडे मनी प्लांट आपलं जे काय मसाले पानाची जे काय हे असतात मसाल्यातली हे मसाले त्याचीसुद्धा झाडं आहेत. वेलचीचं सुद्धा झाड आहे. मला माहीत नाही यातलं कुठलं आहे खरं वेलचीचं पण ह्यामध्ये झाड आहे. तमालपत्राचं आहे. दालचिनीचं आहे. आणि इकडे बघा हा कडुनिंबाचं सुद्धा आलेलं आहे. आणि ते आवळा असतो तो देशी आवळा त्याचं सुद्धा झाड आता यायला लागले थोडं. अशा पद्धतीचे भरपूर आहेत. मला नावं पण सांगताना येणार नाही. त्यांनी दाखवता पण एवढी रोपं आहेत. आणि मोजत बसलं तर 2 दिवस जातील इतकी फुलं आणि झाडं आहेत. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.